आता जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी द्यायला पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तब्येत चांगली नसेल तर सत्ता व्यर्थ म्हणत गडकरींनी आरोग्य आणि योगावरही दिला भर. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित राहणार. महामंडळाचे अंतिम वाटप, जिल्हा पातळीवरच्या समित्यांच्या वाटपावर चर्चा होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी. आरक्षणाला विरोध करणं म्हणजे संविधानालाच विरोध, आठवलेंची संतप्त प्रतिक्रिया. मराठीच्या सक्तीमुळे रिक्षा टॅक्सी चालकांनी मार्ग बदलले. नोटीस बजावलेल्या चालकांचा गट हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याच्या तयारीत. आरटीओ तपासणीची माहिती देण्यासाठी चालकांचा व्हॉट्सअप ग्रुप. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अग्नितांडव, 3 बालकांचा होरपळून मृत्यू. 6 बालकांवर उपचार सुरू. व्हेंटिलेटरवर स्फोट झाल्यानं आग लागल्याची माहिती. अमरावतीतील दुर्घटनेची मंत्री बावनकुळेंनी घेतली दखल. संपूर्ण घटनेच्या चौकशीचे आदेश. मृत बालकांच्या नातेवाईकांच्या पाठीशी सरकार उभं, बावनकुळेंची माहिती. हॉटेल्समध्ये उंदरांचा सुळसुळाट. नालासोपाऱ्यात भातावर उंदरांचा ताव. छत्रपती संभाजीनगरातील बोडखे काकू हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असतानाच उंदरांचा वावर. तर वैजापूरमध्ये कचोरीत आढळल्या उंदरांच्या लेंड्या. दिवसेंदिवस अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर. वाढत्या महागाईवरून शेतमजूर महिलेनं व्यक्त केला संताप. लाडकी बहीण योजनेतून सरकार एका हातानं पैसे देतं आणि महागाई वाढवून दुसऱ्या हातानं पैसे परत घेतं. अकोटमधल्या महिलेनं मांडली व्यथा. लाडकी बहीण योजना बंद करण्याची ही मागणी. ढगांनी वेढलेले पर्वत आणि घनदाट जंगलातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल. बंगळुरू मार्गावरच्या घाटात वंदे भारतची यशस्वी चाचणी. ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त दहशतवादी तळ. पाकनं पुन्हा उभारला. जैसे मोहम्मदच्या दहशतवादी अड्ड्यासाठी पाकिस्तान सरकारकडून 36 कोटींचा निधी. मराठी व्याकरणतज्ञ प्राध्यापक यास्मिन शेख यांचं निधन. वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. व्याकरण आणि भाषाशास्त्र अभ्यासात यास्मिन शेख यांचं नाव. बालभारती मराठीच्या पाठ्यपुस्तकाचं 7 वर्ष केलं संपादन.